फायनली आम्ही आलेलो आहे आता मॅप्रो गार्डन मध्ये शॉपिंग करायला आणि स्ट्रॉबेरीचा आईस्क्रीम खायला, खादडायला. थोडं मॅप्रो गार्डनचा व्ह्यू पण तुम्हाला दाखवेल. खूप गर्दी आहे, तुम्हाला दाखवतो बघा. रोडवरती ट्रॅफिक जाम, खूप गर्दी आहे बघा. खूप गर्दी आहे. गर्दी बघा किती आहे. बघा 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 बघा. आईस्क्रीम खायचं, आईस्क्रीम. सॉलिड गर्दी आहे आज. फटाफट फटाफट वाइंड अप, फटाफट फटाफट आपण आपलं काम करूया, थोडं शूट करूया, थोडं काहीतरी खाऊया आणि आपल्याला हॉटेलवर जायचं आपल्याला. चला आपण जरा फिरूया. काय घ्यायचं तुला? ज्यूस घ्यायचं गोवाचं आणि चॉकलेटचं सिरप. चल 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 पुढे. काय घेतलं? चोको स्प्रेड घेऊ का? घे ना. किती रुपये? चोको स्प्रेड 270 रुपीज. काचेच आहे, रिक्स आहे घ्यायला. आपटेल तर फुटेल. ठीक आहे ना, काय फरक पडतो? बाटली साठी घेतो. आपल्याला आतलं खायचंय ना. किती रुपयाला आहे माहिती नाही ना. हा नाही येतो तिथे मॅप्रोचे रेड टी शर्ट वाले. बघ ना. हा बघ इथे स्पेशल बाय मझाना आलमंड डेट्स प्लस पान प्लस फिग गेट फ्री चोको स्प्रेड और शरबत. केसरच आहे ना? मोजितो. हर्ष, आमच्या घरामध्ये मोजितो प्यायचा खूप शौक आहे पोरांना. कुठे गेले हे? बाय 2 1 लिटर. बाय 2 लॉन्च 1 लिटर गेट 1 नाचोस फ्री. एकची बॉटलची किंमत काय? 630 रुपये मध्ये. पागल, काय पण ठेवलंय. म्हणजे असं ठेवतात ते लोक जसं काय इथून तिथून खावं एकच आहे. इथून कान पकड का तिथून कान पड, सेमच झालं. नाचोस घेऊ का? हा घे. किंमत बघ काय आहे. स्वीट चिली किती आहे? किंमतच नाही. काय प्राइस आहे? 234. चीज नाचोस घे. घेऊ एक पोरांना. एक पॅकेट घे ना पोरांना. हे टेस्ट कराव ना आधी मला. ओपन पॅकेट नाही. दाखव दुसरा वाला. काय झालं? चीज वाला नाही आहे तिच्याकडे. है ना, दे ना. चीज नाचोस है, देखो लिखा है इसके ऊपर चीज नाचोस. चलेगा, मुझे खाली टेस्ट करना है. काय? चीज नाचोस. छान आहे. घेतलं? फिर अजून काय बघायचंय? फज बघायचं आपल्याला फक्त. फज बघू आता कुठे भेटतं. इथे भेटतं की नाही. मग गर्दी बघा किती, गर्दी बघा किती आहे यार. दुनियाभरची गर्दी. स्ट्रॉबेरीचं प्यायचं आहे का? काय काय? स्ट्रॉबेरीचं काय आहे? स्ट्रॉबेरी फ्रूट आहे. हा, दुधात मिक्स करून ते. मग हे 396 रुपीजचं आहे. इथे तर महागच मिळणार भाई. मग खालचं काय? 190.
काय घेतलंय? स्ट्रॉबेरी क्रश, चॉकलेट सिरप घेतलेला आहे, गव्हाचं घेतलंय, वावा फज नाही घेतलंय, गव्हाचा क्रश आहे. अच्छा ठीक आहे. मिक्स फ्रूट जॅम, ओके. हनी चीज, हे चोकोस स्प्रेड ब्रेड ला लावायला मुलांना. आणि ते काय मोठं स्नॅक्स नाचोस, हे आपल्याला खायला पोरांना ना. बघा पोरांनो ऐका, हे आम्हाला खायला घेतलेलं आहे, तुम्हाला नाहीये, तुमचं खाली आहे तुमचं, कळलं? हा चला आता बिलिंग करू आणि बाहेर निघू आपण. फायनली आमचं झालेलं आहे सगळं शॉपिंग करून. आम्ही ऍक्च्युली बॉक्स बनवून घेतला कारण आपल्याला गाडीवर बांधायला इझी होईल. कॅरी बॅग कुठे आम्ही सांभाळत बसू. आता आईस्क्रीम घेऊया खायला. अरे ते आईस्क्रीमचं ते हे खायचं होतं ना मला, ते कुठे भेटणार? आईस्क्रीम ते पूर्ण भेटत ना गडबड. हा नाही, आईस्क्रीमचं पूर्ण ते ग्लास भेटतं, स्ट्रॉबेरी वगैरे बघूया, ट्राय करूया ना ते कुठे भेटतं. चला कंटिन्यू राहा. आपलं घेऊन झालेलं आहे सामान. आता हे सामान जे आहे दाखवतो बघा तुम्हाला. गाडीवर सामान लोड करायचं आहे. ते कसं लोड करायचं आहे, काय करायचं थोडा विचार करायला लागेल. आता आम्ही डायरेक्ट जाणार आहे, आता लंच करणार आहे, मग लंच वरून त्या हॉटेलला सगळं सामान घेऊन तिथून निघणार आहे. तर तोपर्यंत तुम्ही कनेक्ट राहा. या 12 व्हरायटीज आहेत. त्यामध्ये सध्या आमच्याकडे इथे 4-5 व्हरायटीज आहेत. ही व्हाईट वाली दिसते मोठी, ही R1 व्हरायटी आहे, ही विंटर डाऊन व्हरायटी आहे, ही 2 ते 3 दिवसात हे M2 व्हरायटी. याच्यामध्ये व्हरायटी वाईज टेस्ट मध्ये पण फरक पडतो शॉपिंग. जी मोठी साईज असते जास्त ती दिसायला चांगली दिसते थोडी मोठी, पण वॉटर कंटेंट 80% वॉटर कंटेंट असते, थोडं पाण्यासारखी टेस्ट लागते. छोटी फळं असतात ती ज्यूसी असतात, त्यामुळे जास्त गोड लागतात आणि जास्त वेळ टिकतात. वॉटर प्रॉब्लेम असतं, वॉटर कंटेंट जास्त असल्यामुळे लवकर पाणी सोडतं. ते छोटी असतात ती ज्यूसी असतात, त्यामध्ये कडक राहतात, जास्त लॉंग टर्म टिकतात. विदाउट फ्रीज 4 days राहतात बॉक्सला. तर तुम्ही जास्त दिवस ठेवणार असेल फ्रीज मध्ये वगैरे तर तुम्हाला हे लिव्स काढून फ्रीज मध्ये ठेवा. ते 15 ते 20 दिवस जातं फ्रीज मध्ये आरामात. ओके. जर कोणतीही सॉलिड स्टोर करण्यासाठी. जर तुम्हाला ती फ्रीज करायची आहे, प्रिझर्व करायची आहे, तर तुम्हाला कट करून शुगर टाकून प्रिझर्वेटिव्ह टाकून तुम्हाला झिपलॉक बॅग मध्ये ठेवावं लागेल. जर जास्त दिवस ठेवायचं असेल म्हणजे 1 महिनाभर राहू शकता आराम. जास्त 5-6 महिने पण राहते. चालेल. अच्छा, आता मी जे स्ट्रॉबेरी घ्यायला गेलो होतो त्या दादानी कुठल्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॉबेरीज असतात ते सगळं सांगितलंय व्यवस्थित पद्धतशीरपणे. कुठली स्ट्रॉबेरी घ्यायला पाहिजे, कुठली नाही आहे, तर ती व्यवस्थितपणे त्या लोकांनी एक्सप्लेन केलंय मला आणि मी तिची स्ट्रॉबेरी घेतलेली आहे. ठीक आहे, चला आता भेटू पुढे, कनेक्ट राहू. आमची जर्नी स्टार्ट होते टुवर्ड्स वाई टू वसई. सो आता आम्ही वाजलेत दुपारचे जवळपास 4-4:30 वाजले असतील. आम्ही आता हॉटेलमधून निघतोय. ऑल सेट झाली, आमची बाईक पण मस्त सेट झाली आहे. हर्षने पूर्णपणे बाईक सेट केली आहे. सांगता येताना आमच्याकडे काही सामान नव्हतं, पण जाताना दरवेळेला आमचं सामान कसं काय वाढतं ना आम्हाला अजिबात नाही माहिती पडत आहे. नंतर मी शॉपिंग करत जाते आणि मस्तपैकी सामान वाढतं आणि मग ह्यांना टेन्शन येतं की कसं काय करायचं. तो इथे बघू शकता पूर्णपणे लोड झाली आहे बघा. आता निघतोय आम्ही आता इथून आणि आम्ही इथे जे थांबलो होतो ते हॉटेल तुम्हाला एकदा दाखवते. रोड आहे ना, हा रोड इथून वाईमधून येतो. जेव्हा आपण हायवेवरून आत राईट टर्न घेतो ब्रिजच्या खालून, तर हा रोड टुवर्ड्स जातो वरती पाचगणी महाबळेश्वरला जातो. आणि जस्ट इथे हा पर्ल म्हणून हॉटेल आहे, लॉजिंग आणि रेस्टॉरंट, ब्रेकफास्ट, लंच, डिनर. आणि खूप छान आहे हे, स्वस्त दरामध्ये खूप मस्तपैकी हॉटेल आहे. आणि हॉटेलमध्येच तुम्हाला जेवणाची पण सोय करून ठेवलेली असते. फक्त टायमिंग असतात त्या रेस्टॉरंटचे. तर आणि होम आणि रूम सर्व्हिस अवेलेबल आहे, म्हणजे रूमवरती नाही मागवता येत जेवण, पण
खाली येऊन रेस्टॉरंटमध्ये जेवू शकता तुम्ही. सो इथे हर्ष बघू शकता तुम्ही. रेडी हर्ष? भूक लागली आहे? नाही. आमच्या इथे आम्ही सगळं पॅकअप सगळं गेअर्स घालून निघतोय. सो कंटिन्यू राहा. नमस्कार मित्रांनो. आता आपण चाललो आहे आपल्या घरच्या दिशेने. तर आता कसं आहे की आपण काल आलो होतो. आपल्या 2 दिवसाची ट्रिप होती, सॅटर्डे आणि संडेची. तर त्या 2 दिवसामध्ये आपण डॅम डोम एक्सप्लोर केलेला आहे आणि महाबळेश्वर एक्सप्लोर केलेला आहे, प्रतापगड एक्सप्लोर केलेला आहे, विंटेज बाईक्स एक्सप्लोर केलेला आहे, परत मॅप्रो गार्डन एक्सप्लोर केलेला आहे. हे सगळे व्लॉग तुम्हाला अगोदरच्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगोदरच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळाल्या असेल. हा आपला शेवटचा ब्लॉग आहे. तर आता आपण पोहोचणार घरी. तर अगोदरचे पण व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा, कारण तुमच्या कमेंटवरच आम्ही इम्प्रूव्ह करू शकतो. त्याच्यामुळे नक्की कमेंट करा. आणि नवीन काय सजेशन असेल व्हिडिओमध्ये तू हे चेंजेस करा, असं इम्प्रूव्ह करू शकता, हे सजेशन हे कमेंट्स येणं खूप गरजेचं आहे आमच्यासाठी. तेव्हाच आम्ही इम्प्रूव्ह करू शकतो. जेवढं आम्हाला पॉसिबल आहे, जेवढं एफर्ट टाकता येईल तेवढं आम्ही एफर्ट टाकतो आहे. पण नक्की जेव्हा तुम्हाला किती आवडतं ते इम्पॉर्टंट आहे. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की व्हिडिओ बनवणं मित्रांनो खूप मेहनत लागते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जेव्हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघणार तेव्हा तर कमेंट करू शकणार ना. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता आम्ही चाललेलो आहे आपल्या मुंबईच्या दिशेने. आता आम्हाला थोडंसं काहीतरी खावं लागेल, कारण की आम्ही काहीच खाल्लं नाही आहे. मॅप्रो गार्डनमध्ये सुद्धा आम्ही काहीच खाल्लं नाही आहे. त्यामुळे एक छोटासा ब्रेक घेणं खूप गरजेचं आहे. तुम्ही Few minutes later. नमस्कार. फायनली एक ब्रेक घेतला आहे आम्ही, थोडा वॉशरूम वॉटर ब्रेक. कारण की कंटिन्यूज आम्ही 120 किलोमीटर ड्राईव्ह केले. 120 किलोमीटर. आपण जेव्हा आता आम्ही लंच आपलं खायसाठी थांबलो होतो तेव्हा शूट केलं, त्यानंतर आत्ता थांबलो आहे. जवळजवळ 120 किलोमीटर्स कवर केले आम्ही. ऑलमोस्ट मी पुण्यातच पोचलो आहे. पुण्याच्या मध्ये अजून एक 10 किलोमीटर पुणा संपेल. हे बघा आपली पॅन्थर तुम्हाला दाखवतो. पॅन्थर आपण इकडे पार्क केली आहे आणि श्रावणी गेली आहे वॉशरूमला. छोटासा ब्रेक घेतला आहे आणि इथे बघा आम्हाला काय दिसते. हे बघा हे बघा हे बघा. हे बापरे, हे तर भारी आहे आपलं स्मोकी सारखं. खातात आहे. अरे अरे आले 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 सगळे आले. अरे हो हो हो. बिस्किट खाण्यामध्ये बिझी आहेत तिथे. मागून आला बाईक. ते बघ आळस देतोय, झोपेत येतो. चला निघूया आता. चला. बसून बसून खूप प्रॉब्लेम झाला मला. आता जरा कंटिन्यू 120 गेले बापरे. स्पोर्ट्स लोकांनी ना मंडलने वेगळा काढला असणार. दिसलेच नाही की आपण क्रॉस केलं त्यांना. क्रॉस केलं पण त्याच्या पुढे कुठे गेले ते. ट्रॅफिक किंवा असणार, ट्रॅफिक अडकले असणार. काय पण सर्व इम्पॉसिबलच आहे. रोडच नाही तर बघ तो पण थांबला तसंच. चला निघूया. हां चला आता डायरेक्ट लोणावळा. ब्रेक लोणावळ्याला डायरेक्ट. आता
आपला. Few minutes later. फायनली आम्ही थांबलो आहे खोपोलीमध्ये आम्ही ब्रेक घेतलेला आहे. थोडं काहीतरी खाऊ पण आणि टाईम पण झाला आहे खायचा आणि थोडा चहा वगैरे कॉफी वगैरे पण घेऊ. कारण की आम्ही 4 वाजता 4:30-5ला आम्ही स्नॅक्स केला होता, लंच केलाच नाही आज. तर आता काहीतरी खाऊ थोडंच. ऑर्डर दिली. काय ऑर्डर दिली आहे? भुर्जी आणि ऑमलेट. तू काय ऑर्डर दिली? मॅगी बस. आणि चहा कॉफी? दोघं कॉफी. ओके. सॉलिड भूक लागली मला. तिला भूक लागली नाही पण मला सॉलिड भूक लागली आहे. आरामात आलो काय का. थंडी अजिबात नव्हती आहे ना, अजिबात थंडी. मला असं वाटलं की थंडी असेल पण थंडी अजिबातच नाही. चला आता ऑर्डर दिली, आता ऑर्डर येईल आपण इकडे. थंडी वाजते तुला? अगं मगाशी गाडीवर थंडी होती तरी लावली विचारा, पण थंडी वाजते तर मला सांग, हळू चालवतो. थंडी वाजत होती तेव्हा? अच्छा, मग पाठीदाखत आली. हां, लास्ट टाइम आपण आता आलेलो ना तेव्हा सॉलिड थंडी होती. बापरे, पुण्यापासूनच चालू झालेली. पाय पूर्ण माझा गेला होता. मी एका पेट्रोल पंपवरती थांबलो होतो आणि जवळजवळ 15-20 मिनटं मी त्या पायाला धरून होती. तो क्रॅम्प जातच नव्हता. यावेळेस एवढी थंडी नाही. ओके, यावेळी एवढी थंडी नाही आहे, कमी आहे पण आहे. ते आहे. जॅकेट घातल्यामुळे लागत नाही. हां, लास्ट आमच्याकडे रायडिंग गेअर्स नव्हते. आता मी बिझी कट्टा स्नॅक्स कॉर्नर. हे बघा आमची पॅन्थर उभी आहे पाठीमागे. फुल लोडेड नाही, हाफ लोडेड. सॅडल बॅग मग फुल लोडेड. सॅडल बॅग आणि 2 क्रॅश गार्डला 2 छोटे बॅग्स. फुल. चला कनेक्ट राहा. आता घरी पोचायला फक्त 125 किलोमीटर आहे. 125 अडीच तास 2-2.5 तास. बघू आपले नवी मुंबईचं ट्रॅफिक काय म्हणतं. नवी मुंबईचं ट्रॅफिक, अगं ट्रॅफिक नसणार, एवढं लेट ट्रॅफिक नसतं. 6-7-8ला ट्रॅफिक. चला कनेक्ट राहा. बिझी कट्टा स्नॅक सेंटर, इकडे आम्ही थांबलो आहे. हर्षने मागवलं आहे भुर्जी पाव. कसं आहे भुर्जी पाव? नंबर आहे. मला पण ठेवा एक. लास्ट टाइम तुम्ही स्ट्रॉबेरी लस्सी मारलीत पण मला एक चम्मच बी नाही दिलं. आणि मी इथे मागवलं आहे चीझी मॅगी. सो छान आहे टेस्ट. छोटंसं स्टॉल आहे खोपोलीला, नक्की भेट द्या. नमस्कार. काल आम्हाला पोचायला खूप लेट झालं, त्याच्यामुळे खूप थकलो होतो आणि मग आम्ही झोपलो. नेहमीप्रमाणे व्हिडिओ एंड करायला विसरलेलो आहे. तर कालचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील. आणि आता ह्या लास्ट महाबळेश्वर आहे, प्रतापगड, हे सगळे व्हिडिओ जे तुम्हाला कसे वाटले ना ते तुम्ही कमेंट करून सांगा. हां, आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना तुमच्या फॅमिली मेंबरला शेअर करा, जेणेकरून आपले सबस्क्रायबर वाढतील, व्ह्यूज वाढतील. एवढीच हेल्प पाहिजे तुमची. चला येतो. रामकृष्ण हरी.